तेव्हा मागे म्हणाली होतीस. काय विसरलीस? हो, मला त्या प्रसंगाचे स्मरण झाले. मग हीच ती वेळ वर मागण्याची. भरताचा राज्याभिषेक आणि रामाला 14 वर्ष वनवास मागून घे. 14 वर्ष वनवास. पण राजा दशरथ रामाचा वियोग सहन करू शकणार नाही. त्याची चिंता तू करू नकोस. रामाची जागा घरात घे. रामा इतकेच प्रेम देईल तो त्यांना. आणखी एक गोष्ट, महाराज दशरथ जेव्हा तुझे पिता कैकई नरेश अश्वपती यांच्याकडे तुझा हात मागण्यासाठी गेले होते, तेव्हा महाराणी कौशल्या आणि सुमित्रा या दोन्ही राण्यांनी पुत्री होत्या. महाराज दशरथांकडून तुझ्या पित्याने एक वचन घेतले होते की कैकईला जर पुत्र झाला तर तोच उद्या युवराज पदावर बसेल. महाराज हेही वचन विसरले वाटतं. याही वचनाचे स्मरण करून दे त्यांना. मंथरे, तू किती बुद्धिमान आहेस ग, आणि कायम माझ्या हिताचाच विचार करत असतेस. मी महाराजांना भेटते आणि रामाच्या वनवासाचा व भरताच्या राज्याभिषेकाचा हट्ट धरते. कल्याणी, पाणी वाहून गेल्यावर कोणी बांध घालीत नाही. हर्ष शीघ्रम जा, आपलं कल्याण करून घे. आणि हो, घरात जाऊन बैस आणि आपण क्रुद्ध झाली आहे असे महाराजांना दर्शव. मंथरे, माझा हा हट्ट पूर्ण झाला ना, तर तुझ्या या कुबडाला चंदनाची उटी लावे आणि विविध अलंकारांनी सजवेन. कोण आहे तिकडे दासी? जी महाराणी, आम्ही क्रोधाघरात बसलो आहोत हे महाराजांना कळवण्यात यावे. कशी आपली आज्ञा महाराणी? आम्ही निघालो क्रोधाघरात. हे चुकीचं केलं कैकई माते. अरे एवढ्या हलक्या कानाची होती ती. मंथरेच्या एका दासीच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या लाडक्या रामाला तिनं वनवासात धाडलं. हे चुकीचं केलं कैकई माते. नाही कलियुगा, कोण चूक कोण बरोबर हे आपण ठरवायचे नसते. मग कुणी कुठल्या वेळी कसे वागायचे हे त्यावेळीची परिस्थिती ठरवत असते. परिस्थितीच आपल्या हातून ती कृती घडवून आणत असते. फक्त त्याला कुणीतरी निमित्त होते एवढेच. विचार कर ना, राम वनवासात गेला नसता तर रामायण घडलंच नसते. आणि हो रे, खरंच की हे माझ्या लक्षातच नाही आलं. आता हेच बघ ना, परिस्थितीने लक्ष्मण पत्नी उर्मिलेला एकटे पाडले. सीतेबरोबर तिचा राग तरी होता, पण उर्मिला, तिचा कुणी विचार तरी केला का? तिची काय अवस्था झाली असेल? खरंच 14 वर्षाचा पतिवियोग कसा सहन केला असेल तिने. खरं तर उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती या लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या पत्नी. पण रामायणात त्यांचा उल्लेख नाममात्र येतो. तसं पाहिलं तर रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्य उपेक्षिता या लेखमालेत उर्मिलेचा उल्लेख आहे. आणि मैथिलीचरण गुप्त यांच्या साकेत या महाकाव्याचा नवम सर्ग उर्मिलेला समर्पित केला आहे. पण अदर दॅन दॅट या तिघींविषयी माझ्या युगातील बऱ्याच जणींना काहीही माहिती नाही. तर एक सांग, या सगळ्यांना त्या तिघींविषयी आणि त्यांच्या व्यथांविषयी जाणीव करून देता येईल? हो, नक्कीच. मग घेऊन चल आम्हाला त्या तिघींच्या महालात. चल.
श्रुतकीर्ती, का बोलावत होतीस मला? ताई, अगं अगं बघ ना, उर्मिला ताई किती उदास वाटतेय. मी तिला हाक दिली, पण ती कुठेतरी शून्यात हरवलीये. माझ्या हाकेला काहीच उत्तर देत नाहीये. अगं हो ग, चल. ताई, ताई, चल बैस चल. ताई, मी तुझे दुःख समजू शकते, पण असं किती दिवस उदास बसणार? जे विधी लिखित आहे ते कधी टळते का? त्याला धैर्याने सामोरे जावेच लागते. चल बघू, भोजनाची वेळ झालीये. 2 घास खाऊन घे. ऐकलंस मांडवी? अगं, ही श्रुतकीर्ती आपली सगळ्यात लहान बहीण, पण आज किती धीर देत आहे. एखाद्या वडीलधाऱ्या माणसाने समजावं ना, अगदी तसंच समजावते ती मला. मग काय करू मी ताई? तुझे हे उदास बसणं पाहवत नाही मला. ताई, तुझी ही उदासी या राज